नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला शहरातील आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अकोट फाईल रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आली. यात बेवारस बॅग आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. पातूर तालुक्यातील चांदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्री विरोधात महिला आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दारूबंदी आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आले. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर अनधिकृत चौपाटीच्या नावाखाली अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप आहे. जागा मिळवण्यासाठी चक्क पाट्या उपटून फेकल्या जात असल्याचेही समोर आले आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाच्या दुरावस्थेविरोधात समाजी ब्रिगेडने निमकर्दा येथे अनोखी प्रतिकात्मक श्रद्धांजली आंदोलन केले. अवघ्या 2 महिन्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचा आरोप करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज होणार असून शहरातील डोअर टू डोअर कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा महत्त्वाचा विषय चर्चेला येणार आहे. त्यामुळे समितीच्या निर्णयाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांविरोधात कथित भ्रष्टाचार आणि शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पातूर तालुक्यातील चांदी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना अकोला आणि वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अकोला शहराच्या राजकारणात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठी राजकीय घडामोड घडली. काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी शिंदे आणि माजी नगरसेविका चांदणी शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अकोला वाशिम बायपास जवळ झटापट झाल्याची माहिती मिळताच अकोला पोलिसांची यंत्रणा अवघ्या 10 ते 12 मिनिटात घटनास्थळी पोहोचली. मात्र ही प्रत्यक्ष घटना नसून आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तत्परतेची चाचणी घेण्यासाठी रंगीत तालीम होती. अकोला ऑइल इंडस्ट्रीज कंपनी बंद झाल्यानंतर अतिरिक्त नुकसान भरपाई मिळवण्याच्या आणि उच्च न्यायालयात खटला लढवण्याच्या नावाखाली 240 कामगारांकडून अंदाजे 12 लाख रुपये घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रदीप वखारिया यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अकोल्यात राजराजेश्वर मंदिरापासून स्वराज्य भवनपर्यंत फोटोग्राफरांची कॅमेरा दिंडी काढण्यात आली. कॅमेरा हातात घेत फोटोग्राफर्स या दिंडीत सहभागी झाले. या अनोख्या उपक्रमाचे शहरात लक्ष वेधून घेतले. सिंदखेड राजा तालुक्यातील पोपळ शिवणी येथील दिव्यांग बाळाभाऊ विश्वासराव देशमुख यांच्या पत्नी विमलबाई देशमुख आणि मुलगा सुहास देशमुख हे जमिनीची नियमानुसार नोंद रेकॉर्डवर घेण्यासाठी 14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वन परिक्षेत्रात वाघाचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. जंगल परिसरात वाघाची उपस्थिती निदर्शनास आल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.